नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे वळूया. मित्रांनो, आजची आपली प्रमुख बातमी आहे. आताची मोठी बातमी: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढ नाही तर 2 वर्षांनी कमी, जी.आर. निर्गमित. या संदर्भामध्ये सविस्तर स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सेवानिवृत्ती वय कमी केल्याच्या संदर्भातील मोठी बातमी. सेवानिवृत्तीचे वय किती वर्षांनी कमी केले आहे? शासन निर्णय केव्हा निर्गमित झाला आहे? कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय सेवानिवृत्तीचे वय कमी करण्यात आले आहे? या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी कमी करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागामार्फत दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले की राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार कृषी व पदुम विभाग शासन निर्णय 20/2/2024 नुसार राज्यातील कृषी विद्यापीठातील अध्यापकीय वर्गाकरिता विहित करण्यात आलेल्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे वय यापुढे कायम ठेवण्यास सदर शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली. सदर शासन निर्णय राज्यातील 3 कृषी विद्यापीठातील काही शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांनी वयांची 60 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतरही उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार आपली कर्तव्ये बजावली. अशा संदर्भात याचिका करताना त्यांनी प्रत्यक्ष काम केल्याच्या कालावधीचे वेतन विद्यापीठांनी अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर सदर कर्मचारी वयाच्या 60 वर्षे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले असे समजून त्यांना वाढीव कालावधीत काम केल्याचे वेतन देय असेल. तसेच कर्मचाऱ्यांच्या खाती अनुज्ञेय शिल्लक रजा असल्यास त्या कर्मचाऱ्यांना त्या अनुज्ञेय रजा ह्या किंवा रजाचा लाभ वेळोवेळी शिल्लक असलेल्या रजाचा लाभ देण्यात येईल असे नमूद करण्यात आले. तसेच सदर कर्मचाऱ्यांना आर्थिक वेतन वाढ अनुज्ञेय नसल्याने त्यांना वित्त विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील तरतुदी लागू राहील असे नमूद करण्यात आले. आणि त्या संदर्भामध्येच एक महत्वपूर्ण शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे 17 जानेवारी 2026 रोजी. तर या शासन निर्णय स्क्रॉल करून तुम्ही पाहू शकता. या शासन निर्णयाचे आपण स्पष्टीकरण केले आहेत. मित्रांनो, हे स्पष्टीकरण आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.